शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरात शेतकरी पुत्रांकडून भीक मागू आंदोलन करण्यात आलं। निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे दिलेले आश्वासन सरकारनं पाळावं यासाठी शेतकरी पुत्रांकडून हे अनोखं आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांना कर्जमाफीची आश्वासनं देऊन सत्तेत आल्यानंतर सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला। उद्योगपतींचं कर्ज माफ करण्यासाठी सरकारकडे पैसा आहे, मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारी तिजोरीत पैसा नसल्यानं भीक मागून सरकारला पैसे पाठवण्यात आले आहेत। महायुती सरकारजवळ उद्योगपत्यांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसा आहे, परंतु शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसा नाही आहे। म्हणून भूमिपुत्रांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कर्जमाफीसाठी भीक मागून पैसे पाठवण्यासाठी हे भीक मागो आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। खासदारांचे आमदारांचे पगारवाढीसाठी पैसा आहे, उद्योगपत्यांच्या कर्जमाफीसाठीची पैसा आहे, परंतु या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसा नाही आहे। म्हणून आज हे भीक मागो आंदोलन जळगाव जामोद तालुक्यातील भूमिपुत्रांच्या वतीने आम्ही केलेलं आहे। आज आम्ही हे आंदोलन केलं की भीक मागो आंदोलन केलं। या सरकारवर सर्वांनाच आम्हाला आश्वासन दिलं कर्जमाफीचं सर्वच नेत्यांनी, पण एकाही भामट्यानं आमचं कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण केलेलं नाहीये। मला 1 महिन्याचा मुख्यमंत्री करा फक्त, मी तुमचं कसं कर्जमाफी होते मी करून दाखवतो।